नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. उन्हाळा स्टार्ट होण्याआधी आपल्याला लिंबाचं लोणचं करावं लागेल, कारण की लिंब नंतर उन्हाळ्यात महाग होतात. म्हणून मी आज लिंबाचं लोणचं कसं करतात त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे लिंब घेतले. ती लिंब आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे. लिंब आणताना कधीही बारीक सालीची लिंब आणायची, ती अगदी रसदार लागतात. व मोठी लिंब आणायची. आपण एका लिंबाच्या 8 फोडी करणार आहोत. मग लिंबाच्या लोणच्यात त्या फोडी अगदी लहान दिसत नाहीत. ही लिंब धुवून मी कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घेते. आपल्याला या लोणच्यात पाण्याचा एक थेंबही जायला नको, कारण त्यामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतं. आता ही लिंब मी कोरडी करून घेतली व त्याच्या फोडी करून घेते. आता या फोडी करत असताना त्यात ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे लोणच्याला कडसरपणा येतो, म्हणून मी बिया आधीच काढून घेते. आता या लोणच्यासाठी मी इथे 7 लिंब घेतली आहेत. या लिंबाच्या फोडी मी एका भांड्यात काढून घेते. आता या ज्या बिया मी काढून ठेवल्या आहेत त्या कुंडीत टाकते. तुम्हीही तुमच्या दारात किंवा बाहेर जिथे कुठे माती असेल अशा ठिकाणी या बिया टाका, जेणेकरून त्याचे झाड येईल. आपल्याला किंवा इतर कोणालाही लिंब मिळतील. झाडे लावणं ही काळाची गरजच आहे. कशी वाटली कल्पना तेही मला सांगा. आता या लिंबाच्या फोडीमध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलं. तुम्ही या मिठाऐवजी सेंधव मीठ वापरलं तरी चालेल. नंतर 1 चमचा जिरेपूड घातली. जिरेपूडमुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते. आता यात मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलं व अर्धी वाटी साखर घातली. आता साखर मी 1 वाटी घेतली होती, पण नंतर आपल्याला वाटलं की लोणच्याला थोडंसं आंबटसरपणा आहे, तर मग आपण त्यात गरजेनुसार साखर ॲड करू. सध्या मी फक्त अर्धी वाटीच साखर ॲड केली आहे. आता हे सगळे साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. यावर मी झाकण ठेवून घेते. आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं आहे की ते भांड्याला घट्ट बसेल. आता लिंबाच्या फोडी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केलं. त्यात एक स्टँड ठेवलं व त्यावर हे लिंबाचे भांडे ठेवले. हे भांडं आपल्याला असं ठेवायचं आहे की त्या भांड्यात पाणी जाणार नाही व कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे आपली कुकरची वाफ पूर्णपणे निघाली की आपल्याला कुकरचे झाकण उघडायचे आहे. आता जी आपण यावर डिश झाकली होती त्यावर वाफेचे पाणी साचलं आहे. आता ते पाणी लोणच्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची व अल्लात ते झाकण मी बाजूला केलं आहे. आता या फोडी छान शिजल्या आहेत. त्या मी एका वाटीत काढून घेते. हे पाणी तुम्हाला भांड्यात दिसतंय ना, ते पाणी म्हणजे लिंबाचा रस, साखर व मीठ विरघळल्यानंतरचं पाणी आहे. आता याचा आपल्याला घट्टसर पाक तयार करायचा आहे. अगदीच घट्ट नाही, पण मी सांगते कसा तो. आता हे टेस्ट केल्यानंतर थोडं आंबट लागलं, म्हणून मी थोडी साखर ॲड केली व हे पाणी कढईत काढून घेतलं. थोडी साखर ॲड केली. हे घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवर आटवून घ्यायचं आहे. मी थोडा पाक बोटावर घेऊन बघितला. बोटाला बोट चिकटायला लागला की गॅस बंद करायचा. आपल्याला जसा पाक पाहिजे अगदी तसाच पाक इथे रेडी झाला आहे. आता या कढईत मी लिंबाच्या फोडी ॲड केल्या व आता हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. इथे आपलं लिंबाचं लोणचं रेडी झालं आहे. हे थंड झाल्यानंतर आपल्याला ते काचेच्या बरणीत भरायचं आहे. तुम्ही बघत असाल लोणच्याला किती सुंदर रंग आला आहे. खूपच छान झालं आहे. आणि आता हे लोणचं काचेच्या बरणीत भरून आपल्याला कोरड्या जागी ही बरणी ठेवायची आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही लोणचं घ्याल तेव्हा कोरडा चमचा घाला त्याच लोणच्यामध्ये, जेणेकरून ते लोणचं खराब होणार नाही. ओला चमचा जर तुम्ही त्यात टाकाल ना तर ते लोणचं खराब होईल, त्याला बुरशी येईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.